महाराष्ट्रात दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। अशातच रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे। रोहा तालुक्यातील वरसे येथील 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय। याबाबत रोहा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरलाय। दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी वरसे गावातील पीडिता आपल्या घराशेजारील सायकल चालवत असताना घराच्या बाजूला राहणाऱ्या तेजस पडवळने तिला घरात बोलावले। घरात कोणी नसल्याचा फायदा घेत या पीडितेवर अत्याचार केले। याबाबत कोणालाही सांगितल्यास तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेन अशी धमकी दिली। असे प्रकार तेजस पडवळने याआधी देखील केले असल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर पीडितेने घाबरून घडलेला सर्व प्रकार तिच्या काकीला सांगितला। ही बाब तिच्या कुटुंबियांना समजल्यावर त्यांना मोठा धक्का बसला। मुलीच्या कुटुंबियांनी घडलेला प्रकार पडवळ कुटुंबियाला जाब विचारला असता पडवळ कुटुंबियांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली। यानंतर पीडितेचे कुटुंब रोहा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला जात असताना तेजस पडवळ व त्याच्या कुटुंबियांनी त्यांना वाटेतच थांबवून शिवीगाळ करून त्यांच्या गाडीचेही नुकसान केले असल्याची तक्रार रोहा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली असून सदर खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। या घटनेने महाराष्ट्रात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। वरसे येथे एक अल्पवयीन मुलगी आहे 11 वर्षाची। घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्या गावातील एक व्यक्ती आहे 30 वर्ष वयाचा, त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मोलेस्टेशन केलं। नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत। त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। CR नंबर 2/2025 पोक्सो आणि BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी जे आहेत त्यामधले मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्याच्याबरोबर त्याचे 2 भाऊ आहेत, त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींनी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता। त्या देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। योग्य तो तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करणार आहोत आणि ही केस लवकरात लवकर कशी फास्ट ट्रॅकवरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। आरोपी तेजस गणेश पडवळ म्हणून आहे, वय 30 वर्ष। त्याचा भाऊ आहे अनुप गणेश पडवळ आणि सैनिक गणेश पडवळ। या तिघांनाही आम्ही अटक केलेली आहे। आता पुढील तपास करीत आहोत। ही कायद्याने ज्या काही गोष्टी प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास करून कायदेशीर जे काही पुरावा गोळा केल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवल्यानंतर गुन्हा खटला जो आहे फास्ट ट्रॅकमध्ये कसा चालवता येईल आणि आरोपींना कशी सजा होईल जास्तीत जास्त, यासाठी त्यांना आम्ही सर्व नागरिकांना वरसे गावातील रहिवाशांना आम्ही आश्वस्त केलेले आहे आणि वेळोवेळी या गुन्ह्याच्या तपासाची त्यांना प्रगती त्यांना सांगण्यात येईल। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।